काय बाई हे पायाचं दुखणं, काय मुतार पण लागलं माय, जगूही नाही देत माय न मरूही नाही देत. पाय तरी असे ठणठण दुखते, कोणाला सांगाव माय आपलं दुखणं. मी आली अमाय बाई, केव्हा आली बा? ये 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 काव आई, थकून गेलो ओ बाप्पा. चालू चालू माय थकलीस का ओ बाई? माय दादाला फोन काम नाही केली तर पैदल पैदल आली तर मग पाय दुखून जाते माय असं चालल्यानं. हे भावाने तोंड का पाहून राहिली आमच्यावाला? ना पाय धुवायला पाणी घेणार ना तिच्यासाठी. हो पण सासूबाई ननदबाई तर आंघोळच करून आले असेल ना, मग आंघोळ केली तेव्हा पाय तर धुतलेच असेल. आता कशाला त्याला पाय धुवायला पाणी पाहिजे? असू द्या ना वहिनी, प्यायला पाणीच घेऊन या फक्त. ए भावाने, तुझ्या बापाने पाहुण्यांच्या मानपान करायचं नाही शिकवलं का? फक्त तोंडच चालायला शिकवलं. कचा 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 भट्टक भावाली कुठची. हो ग आई, राहू दे ग, आहे माझ्या बॉटल मध्ये पाणी, तेच पिऊन घेते मी. आता तोंड मावली आमचा जाना, पोरगी आली काय तिसाठी पाहून चार्जिंग करणं. अव सासूबाई, 2 दिवस झाले होते ताई आल्यानं पाहुणचार खाऊन गेल्यात आणि आज अजून आल्या. अशानं जर नेहमी नेहमी पाहुणचार करत राहील तर माझ्या नवऱ्याच्या पगार तर पुरं होय. जाऊ द्या, पाहुणचार गी काही नाही, जे घरी शिजलं तेच खाऊ द्या, बेसन भात पोळ्या. काय गाई, जाऊ दे ना, जे आहे ते खाऊन घेईन मी. आता का करू बाई, आपल्या हातात काय आहे? सारं घरदार तर तिच्या हातात दिलं. आता ते म्हणून ते खरं होईन माय. आपलं पोरगच भाड्याचा बैल झाला तर तिले तरी काय म्हणायचं आहे? जाऊ दे, सोड तिले, जाऊ दे तिचं. तू न कसं काय केलं बाई? काही नाही बाई, ह्या महिन्यामध्ये नाही का थोडीशी अडचण होती, जवळचा पेमेंट नाही आला ना, म्हणून म्हणलं थोडस दादाकडून पैशाची मदत होईल तर बरं होईल बा. आलीस ना खरी मुद्द्यावर तू? भिक्कारे, कुठली सुटली का चालली पैसे मागायले? सकाळ झाली संध्याकाळ चालली पैसे मागायले. इथं का पैशाचं झाड आहे का? 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, दे बहिणी पैसे, दे भाऊ पैसे. लाज नाही वाटत का थोडशी? हा, जेव्हा पाहिजे तेव्हा इथंच घुसून राहते, आमच्याच घरी खाते आणि तुला खर्च काय झाला लागते बा? हा, का करतेस तू इथं? जेव्हा दोघे नवरा बायको इथं साजरे खाताना जातात, हा कायचा खर्च करून राहिले तू? भावाचा विचार करते का कधी? पाय पाहुण्यासारखी आली, जेवण कर आणि आपल्या रस्त्यानं नाही. ही रस्ते भीक मागायचा व्यवहार लावू नको. आवड तिथं काहीच नाही चुकत बाई. तू जेव्हा पाहिलं तेव्हा चालली पैसे मागायले. आवा आपला एकटा भाऊ आहे, त्याची कमाई किती असन, 4 दिवस पोसायचे आहे आणि वरून तू इथंच बसून राहते. हा का भावाले जेव्हा पाहिलं तेव्हा पैसे मागते व तू? जाऊ दे ना व, तू तशीच चोपडी आहे. जेव्हा पाहिलं तेव्हा दोघी सासू सुना एक होऊन जातात, मला एक पाडता. पैसेच मागितले ना तर घराचा हिस्सा मागितला मी ना. अशा करून राहिल्या कावर कावर दोघी सासू सुना पाहूनच राहिली, तरीच्या रच बोलूनच राहिल्या मले म्हणून. अशा करा ना तुम्ही, मी आता येतच नाही डबल ह्या घरात. कधी लाद देईन तर चालली मी माझ्या घरी. आव ननंदबाई, बेसन भात तर खाऊन जा ना. नाही पाहिजे, खा तुम्ही दोघी जणी, मला नाही पाहिजे.